2014च्या संच मान्यता धोरण रद्द करणे आणि टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांच्या शिक्षक संघटनांनी आज कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन केलंय। या बंदला विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनी देखील पाठिंबा दिल्यानं प्रशासन, शासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने आल्याचं चित्र निर्माण झालंय। माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी बंदमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश जारी केला असला तरी शिक्षकांनी आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे। राज्यभरात विविध शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभागाच्या कार्यालयावर निवेदन देण्यात येणार असल्याचं शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जलिंदर सरोदे यांनी सांगितलं। शिक्षकांच्या मते संच मान्यता धोरणामुळे राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ 1 किंवा 2 शिक्षक नियुक्त होतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होईल। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की आता वर्षातून 2दा टीईटी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। तसेच संच मान्यता प्रक्रियेवर शासनानं तात्पुरती स्थगिती दिली आहे। शिक्षकांकडून विधायक सूचना असल्यास शासन त्यावर नक्की विचार करेल। राज्यातील सुमारे 80,000 शाळांमध्ये या बंदचा प्रभाव दिसून येत असून अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। या आंदोलनामुळे शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटनांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। आज अकोला जिल्हा समन्वय समितीच्या विद्यमानं संपूर्ण जिल्ह्यामधील मराठी शाळा खळेकोट बंद आहेत। बंदचं कारण असं आहे की शासनाने जो मध्यंतरी 14 मार्चचा GR काढला 2024चा, यानुसार शिक्षण क्षेत्रामधील संच मान्यतेवर आधारित हे विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक आणि मुख्याध्यापक असा जो नियम होता, यामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा करून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळाच आता यानंतर टिकणार आहेत। कारण त्यांनी 150 विद्यार्थ्यावर एक मुख्याध्यापक असा प्रकारचा हा संच मान्यतेमध्ये टाकलेला आहे। नंतर विद्यार्थी सुद्धा प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी संख्या सुद्धा जास्त लागणार आहे पहिल्यापेक्षा। तर हे जे चुकीचे निर्णय शासनाने घेतले, यामुळे काय होणार आहे की ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक शाळा बंद पडतील आणि बंद पडल्यानंतर पर्यायाने काय होणार आहे की अनेक मुलींना, पालकांना पहिलेच पालक आणि दुसऱ्या ठिकाणी शाळेला मुलांना पाठवणं चुकीचं ठरतात आणि पाठवत नाहीत, तर अनेक मुली शिक्षणापासून यानंतर वंचित राहतील। कारण त्या ठिकाणच्या शाळाच बंद होतील विद्यार्थी संख्येच्या अभावामुळे। तर अशा प्रकारचा हा चुकीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। दुसरा निर्णय असा घेतला की टीईटी कंपल्सरी केलेली आहे। तर ह्या टीईटी मध्ये शिक्षक हे परीक्षा देणार आहे, ते अतिशय कठीण परीक्षा राहणार आहे आणि ती परीक्षा 2 वेळ जर नापास झाला तर त्याची नोकरी जाणार आहे। त्यामुळे गुरुजी सुद्धा भयभीत झालेले आहे आणि शिक्षण घेत असताना, शिकवत असताना शिक्षकांची सुद्धा मानसिकता राहणार नाही। ते टीईटीची तयारी करतील, ते विद्यार्थ्याला शिकवण्याची गुणवत्तेवर भर देण्याचा हा प्रकार कमी होईल। तर ह्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 हजार शिक्षक आता संपावर आज रोजी बंद आहेत। शिक्षक शाळेमध्ये नाही आहेत। याचं कारण मुख्य हेच आहे की हे चुकीचे निर्णय शासनाने याच्यामध्ये सुधारणा करावी।